शेतकऱ्यांना तात्काळ मदत, नुकसान भरपाईत विलंब होणार नाही. पालकमंत्री बोर्डीकर. जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी आढावा बैठक. रस्ते, शाळा, पिके व वीज समस्यांवर तातडीचे निर्देश. जिंतूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बुधवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक घेतली. नुकसानग्रस्तांना कोणत्याही प्रकारच्या विलंबाशिवाय मदत व नुकसान भरपाई मिळेल हेच आमचे प्राधान्य आहे, असे आश्वासन त्यांनी दिलं. बैठकीस उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार राजेश सर्वदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, गटविकास अधिकारी मानकर, तालुका कृषी अधिकारी घुगे, नगर परिषद मुख्य अधिकारी दंडवते, पोलीस निरीक्षक सर्वदे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश बोराळकर उपस्थित होते. तहसीलदार सर्वदे यांनी पिकांचे नुकसान, घरांची पडझड व जनावरांच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती सादर केली. पालकमंत्र्यांनी कृषी विभागाला बागायती व फळबागांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले. तसेच पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बैठकीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन थेट नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकरी महिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी उभे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तालुक्यातील धोकादायक शाळा व अंगणवाडी इमारतींसाठी पर्यायी व्यवस्था व अहवाल मागवण्यात आला. सिंचन विभागाने तलावाची तपासणी करून नुकसान भरपाईसाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश दिले. याशिवाय 169 किलोमीटर रस्ते व 4 मोठ्या पुलांची दुरुस्ती लवकर करण्याचे आदेश देण्यात आले. भोगाव, कुंभारी, मारवाडी येथील अपूर्ण पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचेही निर्देश देण्यात आले. बैठकीत पत्रकारांनी जिंतूर शहरातील वीज पुरवठ्याबाबत तक्रार मांडली. यावर महावितरण अधिकाऱ्यांनी डीपी व फ्यूज बॉक्स दुरुस्तीनंतर महिनाभरात विजेचा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिलं. दरम्यान पुढील आठवड्यात अधिक पावसाचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणा सतर्क राहाव्यात आणि कोणताही अधिकारी कर्मचारी सुट्टीवर जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. जिंतूर तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतली. विरोधकांनी चर्चा उठवली की जिंतूर तालुका वगळण्यात आला. त्यांना तंत्रज्ञान काय असते, शास्त्रज्ञ काय असतात, सॅटेलाइट कशाला सोडले जातात, वेदर फोरकास्टिंग रिपोर्ट काय असतो, पर्जन्यमान मापक यंत्र कशासाठी असतात, ह्या गोष्टीची त्यांना कसलीही माहिती नाही. फक्त टीका करणे हाच एक त्यांचा नेहमीचा कारभार आहे. अशा परिस्थितीत लोकांना धीर देणं गरजेचं असतं. जून, जुलै, ऑगस्टमध्ये जिंतूर तालुका आला नाही, पण सप्टेंबरमध्ये 100% जिंतूर तालुक्याचं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. आणि सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी स्वतः ह्या जिंतूर विधानसभेचं नेतृत्व करते. मी जिंतूरकरांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. विरोधकांनी फक्त ह्या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शेतकरी आज चिंतेत आहे आणि आज तो एकदम नैराश्याच्या भूमिकेत आहे, अशा वेळेला त्यांना सहानुभूती द्यायची गरज असते. पण हे उगाच राजकारण कुठेही करत चाललेले आहे. पण माझ्या जिंतूर सेलूकरांना माझ्यावर विश्वास आहे. त्यांना माहिती आहे त्यांची दिदी त्यांना कुठल्याही नुकसानी भरपाईपासून वंचित ठेवणार नाही.